नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेअर करणार आहे कडव्या वालाची भाजी पडवळ घालून. तर आमच्याकडे कोकणात सर्रास ही भाजी केली जाते आणि जास्त करून ही श्रावणामध्ये केली जाते. पण कडवे वाल हे आमच्याकडे 12ही महिने असतातच असतात. तर कोणता उपवास असू दे, नैवेद्य असू दे, याला अगदी मानाचं स्थान आहे कडव्यावालांना. तर आता सीझन चालू झालेला आहे. तर माझ्याकडे हे कडवेवाल मी भिजत घालून त्याला मोड काढून घेतलेत, साफ करून धुवून घेतलेले आहेत. इथे पडवळ घेतलेलं आहे, मधनं चिरून बिया काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कापून थोडं मीठ घेऊन चुरून घ्यायचं आहे आणि ते धुवून घेतलेलं आहे पडवळ मी. तर बाकीचं साहित्य आपण पुढे बघणार आहोत. कढईमध्ये तेल घातलेले, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा राई घातलेली फोडणीला. फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. तर इथे आपण आता हिंग घालणार आहोत. अर्धा चमचा हिंग पण जास्त घालायचं आहे आपल्याला, कारण वाल हे आपल्या पोटाला कुठेही बांधणार नाहीत, कारण वालाने गुबारा पकडतो पोटाला. भरपूर असं ठेचलेलं लसूण घालायचं आहे. फोडणी चांगली खमंग अशी करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याच्यात कढीपत्तासुद्धा घालायचं आहे. कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग, लसूण ही फोडणी वालाच्या भाजीला आवर्जून दिली जाते. त्याने त्याची चव अगदी अप्रतिम लागते. आता कढीपत्तासुद्धा लालसर झालेला आहे. थोडासा करून घ्यायचं आहे आपण लालसर, एकदम असं काळपट असं करून नाही घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे. ते इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. ते घालून आपल्याला साधारण परतवून घ्यायचेत कांदे. याला डाळिंब्याची उसळसुद्धा म्हणतात, कारण डाळिंब्या म्हणजेच वालाचे दाणे हे कुठे मोडले गेले नाही पाहिजेत. पण त्याची पद्धत जरा वेगळी आहे. डाळिंब्यांची नुसती उसळ करणार ना, ती पद्धत जरा वेगळी असते. तर आता मी कांदा जरा झाकून ठेवला आहे. थोडा वेळ झाकण काढलं आहे आपण थोड्या वेळाने. बघू शकता कांदा जरा मऊ झालेला आहे. आता आपण पुढचं साहित्य घालून घेऊया. तर आपल्याला प्रथम याच्यात वाल घालून घ्यायचे आहेत आणि वाल जरा शिजवून घ्यायचे आहेत आधी. तर मी इथे वाल घालून घेते. बघू शकता किती छान वाटत आहेत डाळिंब्या. ह्या नुसतीसुद्धा आपण अशी भाजी करू शकतो, पण पडवळ घालून याची चव काय ना वेगळीच लागते. आणि आता बाजारात छानपैकी पडवळसुद्धा यायला लागलीत, त्यामुळे छान पडवळ मला मिळाला, तो मी आणला आणि म्हटलं चला आपण रेसिपी शेअर करूया. आधीसुद्धा मी माझ्या चॅनलला वालाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, कडवेवालाच्या बऱ्याचशा. तर ही भाजी अगदी नेहमी केलीच जाते, त्यामुळे मी म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया. तर आता थोडं परतवून घ्यायचं आहे कांद्यावर वाल आपल्याला आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे आहेत. झाकून ठेवताना आपल्याला थोडंसं त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून आतला मसाला कुठला जळला जाणार नाही आणि वालसुद्धा दडदडीत होत नाहीत, मग वाफेवर चांगले शिजले जातात. तर आता आपण झाकण काढलं एक 4-5 मिनिटांनी. बघू शकता वालाने सुद्धा थोडा रंग बदललेला आहे आपल्या. आता आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे. हे बघा असे दुधाळ झालेले आहेत वाल जराशे. तर आता आपण त्याच्यात पुढचं साहित्य घालून घेऊया. तर इथे मी 1-1.5 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, आपला रेग्युलर मसाला घालायचा आहे. हा माझा मालवणी मसाला आहे, तो घालणार आहे मी 1-1.5 चमचा. आणि चांगलं असं अलगद असं ढवळून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालूया. तर इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता आपण घालून घेऊया वालाबरोबरच. तुम्ही हा टोमॅटो पेस्ट करून घातला तरी चालेल, पण तसा हा शिजला जातो कापून घेतला तुकडे करून तरी. आणि आता हे पडवळ पण घालून घेऊया. पडवळ जास्त पातळ कापायचं नाही, याच पद्धतीने कापायचं आहे, चांगला शिजला जातो. तर आता मी टोमॅटो आणि पडवळ ढवळून घेते. हे मी जरा फास्टमध्ये ढवळलेलं दिसतं इथे, पण अगदी अलगद ढवळायचं आहे आपल्याला. आता वाल मोडले जातात जास्त प्रमाणात. चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात
चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही मीठ शेवटी घातलं तरी चालेल, तर मी आताच मीठ घालते आहे. पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे भाजी कुठेही करपणार नाही. एक 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे आणि आता आपण चांगलं पुन्हा ढवळून घेणार आहोत ही भाजी. चांगली ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे, तर त्याच्यात आपल्याला हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे मालवणी पद्धतीचं, ते मी 3 चमचे घातलेलं आहे. याच्यात काजू असतात, खसखस असते आणि कांदा खोबरा कोथिंबीर असं घालून हे भाजून चांगलं वाटण मी करून ठेवते. ते घातलं आहे आणि थोडं झाकणावरचं पाणी घातलं आहे. तुम्ही पाणी अजूनही वाढवू शकता. वाटण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि कोकमं घालायची आहेत आणि थोडासा आपल्याला याच्यात गूळ घालायचं आहे. आमच्याकडे गूळ घालण्याची पद्धत आहे. काही जणांना आवडत नाही, तरी नाही घातलं तरी चालेल, पण आंबट गोड अशी चव आली की भाजी छान लागते. गूळ घातल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची चिरलेली. चांगलं पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. झाकणावरचंच गरम पाणी घालायचं आहे, नाही तर तुम्ही वेगळं घालू शकता, वेगळं असं भांड्यामध्ये गरम करून, पण याच्यात गरम पाणीच वापरायचं आहे. त्याने डाळिंब्या चांगल्या शिजल्या जातात. तर आता मी थोडं पाणी घातलेलं आहे. आता पडवळ थोड्या वेळाने पाणी सोडेल. आपल्याला जास्त आता पाण्याची गरज नाही. तर आता चांगलं एकदा ढवळून आपण पुन्हा झाकून ठेवूया आणि झाकणावर भरपूर असं पाणी ठेवायचं आहे. त्यामुळे भाजीत वेगळं असं पाणी घालण्याची काहीच गरज नाही. भाजी व्यवस्थित त्या वरच्या पाण्यावर वाफेवर शिजली जाईल. आता 5-7 मिनटं आपल्याला अगदी व्यवस्थित मध्यम आचेवर भाजी ठेवायची आहे. 5-7 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता भाजीत पाणी किती जास्त झालेलं आहे, तर ते थोड्या वेळाने सुकणार आहे. तर अशीच थोड्या वेळ ढवळून घ्यायची आणि आता आपण बघूया डाळिंब्या शिजल्यात की नाही, म्हणजे वालाचे दाणे हे शिजलेत की नाही. तर खूप गरम आहे पण शिजलेले आहेत आणि एवढेच आपल्याला दाणे हे शिजवून घ्यायचे आहेत. जास्त पण असे मोडतील असे भाजीमध्ये शिजवायचे नाही, नंतर मग ते एकदम भाजी सुकी होते, ते मोडले जातात आणि भाजी घट्ट होते. त्यामुळे एवढे बोटशेपेच आपल्याला हे दाणे शिजवून घ्यायचे. तर आता आम्ही अगदी थोडा वेळ भाजी ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी छानपैकी रश्शेदार अशी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने ही वाल आणि पडवळची भाजी एकदा नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागते आणि लूक बघा किती छान दिसतंय ते. तर खूप खूप मस्त लागते ही भाजी. मला तर प्रचंड आवडते आणि आमच्याकडे 12ही महिने गेलात ना तुम्ही, तर सगळ्यांकडे मंगळवार, गुरुवार, सोमवार उपवास असतात ना, तेव्हा हीच भाजी बनवली जाते. संकष्टी चतुर्थी. तर कोकणात मुबलक प्रमाणात ह्याचं पीक घेतलं जातं, कडवे वाल. तर कशी वाटली भाजी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.